विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यामधील 7वा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत, तो म्हणजे स्वराज्याचा कारभार. कारण यापूर्वी आपण जे काही घटक बघितले, इतिहासाची साधने, दुसरा शिवपूर्वकालीन भारत, तिसरा धार्मिक समन्वय, चौथा आपण बघितलं की शिवपूर्वकालीन महाराष्ट्र म्हणजे शिवाजीच्या अगोदर महाराष्ट्र कसा होता, किंवा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली, त्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांशी परकी सत्तेशी कशा प्रकारचा संघर्ष त्या ठिकाणी केला. तर हे सगळे घटक आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता यानंतर आपण बघणार आहोत की स्वराज्याचा कारभार, जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं, ज्या स्वराज्याची निर्मिती शिवाजी राजांनी केली, या स्वराज्याची स्थापना केल्यानंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आणि मग राज्याभिषेक करून घेतला तिथेच शिवाजी महाराज थांबले नाही, तर राज्याभिषेक करून घेतल्यानंतर शिवाजी महाराज पुन्हा दक्षिणेकडे गेले आणि दक्षिणेकडे जाऊन सुद्धा त्यांनी विजय मिळवला त्या ठिकाणी आणि आपल्या राज्याचा विस्तार त्या ठिकाणी केला. आणि मग राज्याचा विस्तार केल्यानंतर, स्वराज्याची निर्मिती केल्यानंतर, स्वराज्याची स्थापना केल्यानंतर आपल्या स्वराज्याचा कारभार कशा पद्धतीने चालवला पाहिजे याचं अतिशय उत्तम नियोजन जे आजही तंतोतंत लागू पडतं आणि त्याच नियोजनानुसार आजही आपला बराच कारभार त्याप्रमाणे चालतो. एवढी दूरदृष्टी शिवरायांसारखी कोणाची होऊन गेली नाही असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. आणि मग स्वराज्याचा विस्तार झाला. मग या स्वराज्यामध्ये नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यामधला बराचसा प्रदेश त्या स्वराज्यामध्ये अंतर्भूत होता, समाविष्ट होता. इथेच नाही तर पुढे आपलं राज्य सोडून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये सुद्धा शिवरायांनी आपला काही भाग समाविष्ट त्या ठिकाणी करून घेतला. आणि अशा रीतीने विस्तारात गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा आणि त्यामध्ये लोकांचं कल्याण साधलं जावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोकांचं कल्याण साधलं जावं. यासाठी शिवरायांनी स्वराज्याची घडी बसवली आणि या घडीविषयी कशी बसवली, कसा कारभार केला, हेच आपण या 7व्या घटकातून बघणार आहोत, तो म्हणजे स्वराज्याचा कारभार. आता पहिल्यांदा समजून घ्या, आपण सुद्धा आपल्या घरामध्ये एक मोठी व्यक्ती असते, ती सुद्धा आपल्या कुटुंबाचा कारभार चालवते. कशा प्रकारे, कशा पद्धतीने, हे तर राज्य आहे. आणि म्हणून या राज्याचा कारभार चालण्यासाठी मुख्य उद्देश काय, तर स्वराज्याची घडी चांगली बसवण्यासाठी. आणि म्हणून शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, नेमणूक केली. अष्टप्रधान म्हणजे 8 व्यक्ती, 8 पदं, 8 खाती, मी त्याला अष्टप्रधान असं म्हटलं. ते 8 खात्यांचे प्रमुख, त्यांना अष्टप्रधान, प्रधान म्हणजे प्रमुख. जसं आपल्या भारताचे पंतप्रधान, पण त्यांना प्रधानमंत्री असं म्हटलं जातं, म्हणजे देशाचे प्रमुख. तसं अष्टप्रधान मंडळ. मग महाराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेक केला त्याच वेळेस त्यांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली, नेमणूक केली. कारण का, तर राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी, लोकांचं कल्याण होण्यासाठी आणि स्वराज्याची घडी बसवण्यासाठी. आणि म्हणून राज्याचा कारभार सोयीसाठी त्यांची 8 खात्यांमध्ये विभागणी केली गेली आणि प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख, ज्याला प्रधानमंत्री असं म्हणतात, प्रमुख असा नेमला गेला. आणि 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले. आणि या प्रमुखांची नेमणूक करणं किंवा त्यांना पदावरून दूर करणं हे सगळे अधिकार मात्र शिवरायांनी स्वतःकडे ठेवलेले होते. आणि म्हणून आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते. पण शिवाजी महाराजांनी सुद्धा कोणाची निवड केली की ज्या व्यक्तीकडे गुण आहे, ज्या व्यक्तीकडे कर्तृत्व आहे, ज्या व्यक्तीकडे नेतृत्व आहे, अशा व्यक्तीची निवड करून अशा व्यक्तींची अष्टप्रधान मंडळामध्ये निवड केली. आणि त्यांना इनामे, वतने, जहांगिरी दिल्या नाहीत, तर रोख पगार मात्र भरपूर त्या ठिकाणी दिला. मग शिवरायांचं हे अष्टप्रधान मंडळ, मोरो, त्र्यंबक, पिंगळे हे प्रधान होते. मग प्रधानाचं काम काय, मोरो, त्र्यंबक, पिंगळेचं काम काय, तर राज्यकारभार चालवणे. जे शिवरायांनी सैन्याने जे जिंकून घेतलेले प्रदेश आहे त्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे हे प्रधानाचं मुख्य काम. आणि प्रधान म्हणून होते मोरो, त्र्यंबक, पिंगळे. दुसरे आहे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार, ज्यांचं पद आहे ते अमात्य. अमात्य म्हणजे राज्याचा जमा करतं, राज्याला किती पैसा मिळतो, किती खर्च होतो, किती शिल्लक राहतो. म्हणजे थोडक्यात रामचंद्र नीलकंठ मुजुमदारांचं काम होतं की राज्याचा जमा खर्च पाहणे, ताळेबंद पाहणे, ते पद होतं अमात्य. तिसरे होते अष्टप्रधान मंडळामध्ये अण्णाजी दत्तो, ते सचिव म्हणून काम होते की सरकारी सर्व कागदपत्र तयार करणे, पाठवणे, नोंद करणे, लेखी घेणे या संबंधित.
चौथे होते दत्ताजी त्र्यंबक वाकनीस, ते मंत्री होते. पत्रव्यवहार सांभाळणे, आलेली पत्र महाराजांना सांगणे, बाहेर पाठवणे, पत्रविषयी कारभार सांभाळणे. हंबीरराव मोहिते सेनापती, म्हणजे सैन्याचे प्रमुख, ज्याला सेनापती असं म्हणतात, ते पद सेनापती होतं आणि त्यांच्या अष्टप्रधान मंडळ होते हंबीरराव मोहिते. मग मोहित्यांचं काम काय किंवा सेनापतीचं काम? सैन्याची व्यवस्था ठेवणे आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली राज्याचं रक्षण करणे. सातवे होते निराजीरावजी, न्यायाधीश, न्यायदान करणे. कोणावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय देण्याचं काम हे न्यायाधीशांकडे होतं. आणि न्यायाधीश एक पद होतं अष्टप्रधान मंडळामध्ये, त्या न्यायाधीशाचे प्रमुख होते, न्यायाधीश होते निराजीरावजी, न्यायदान करणे. आणि आठवे होते मोरेश्वर पंडितराव, पंडितराव म्हणजे धार्मिक व्यवहार पाहणे. तर अशा प्रकारे हे अष्टप्रधान मंडळ स्वराज्याचा कारभार अधिक चांगला होण्यासाठी, लोकांचं स्वराज्याची घडी बसवण्यासाठी आणि लोकांचं कल्याण साधलं जावं म्हणून अष्टप्रधान मंडळाची त्यांनी नेमणूक केली, अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं. त्यात हे प्रमुख 8 व्यक्ती, 8 प्रधान, त्यांची पदं आणि त्यांची कामं. आता पुढे बघूया काय शिवरायांच्या विषयी, की शिवरायांच्या शेतीविषयक धोरण कसं होतं. खरं तर आजही लाजवेल आणि असा राजा जगात होऊन नाही गेला की प्रत्येक घटकाकडे लक्ष दिलं, प्रत्येक घटकाचा विकास कसा होईल ह्या गोष्टीचा विचार केला. आणि शेतीविषयक धोरण बघितलं तर आजच्या काळाची परिस्थिती बघितली तर शिवरायांचं खरोखर कौतुक करावं लागेल. असा राजा पुढे न होणे. खरं त्यांचं शेतीविषयक धोरण कसं होतं, कारण त्याही काळामध्ये शेती हा खेड्यातल्या लोकांचा मुख्य व्यवसाय होता. कारण शेतीवरती सर्व खेड्यातल्या लोकांचं जीवन अवलंबून होतं आणि आजही मी शेतीवरतीच सगळ्या लोकांचं जीवन अवलंबून आहे. शेती नसेल, अन्नधान्य नसेल तर आपण जगू शकत नाही. आणि म्हणून शेती हा खेड्यातला मुख्य व्यवसाय होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी शेतीचे महत्त्व जाणले होते, जाणत होते. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देणं. मग त्यामध्ये अण्णाजी दत्त होते. आणि अण्णाजी दत्त हे कर्तबगार व्यक्ती, अनुभवी व्यक्ती, जमिनीची महसूल व्यवस्था लावण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली. त्यांनी सांगितलं शिवरायांनी की ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये. कडक कशी ताकीद दिली होती. त्यांनी हे सांगितले की जर जिथे कुठं पडीक जमिनी असेल त्या पडीक जमिनी लागवडीखाली आणा, अन्नधान्याचं उत्पादन करा, पिकांचं उत्पादन करा, यासाठी प्रोत्साहन करा. प्रोत्साहित शेतकऱ्यांना केलं, उत्तेजन दिलं. किंवा समजा काही कठीण प्रसंग आले, अतिवृष्टी आली, खूप पाऊस आला, पिकं जळून गेली, पिकं नासून गेली, पिकं सडून गेली, अतिवृष्टी किंवा अवर्षण यामुळे पिकं हातचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावचा प्रदेश उद्ध्वस्त केला, तर अशा प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा आणि कर यामध्ये सूट देण्यात यावी हा त्यांचा आदेश होता. म्हणजे किती प्रचंड शेतकऱ्यांच्या हिताकडे त्यांचं लक्ष होतं हे लक्षात येतं. कारण शेतकऱ्यावरतीच आपलं जीवन अवलंबून आहे हे त्यांना माहिती होतं. आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आज आपण असं म्हणतो आणि तेही तितकंच सत्य आहे. शिवाय शेतकऱ्यांना, गरिबांना, काही शेतकऱ्यांना काही मदत करणं, बैल जोड्या देणे शेतीच्या कामासाठी, नांगर पेरणीसाठी लागणारी यंत्र, बी बियाणे पुरवणे, यासुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना त्या ठिकाणी केल्या होत्या, आज्ञा त्या ठिकाणी होते. या गोष्टीवर लक्ष येतात की शेतीविषयक धोरण शिवरायांचं किती छान आणि व्यवस्थित होते लक्षात येतं. तत्कालीन खेड्याचं अर्थकारण. आता शेती व्यवसाय हा खेड्यातला मुख्य व्यवसाय आहे तर आपण बघितलं, तेव्हाही होता, आजही आहे आणि पुढे असणार. आणि म्हणून खेड्याचं अर्थकारण जे आहे ते सगळं शेतीवरती चालते. मग खेड्यातील शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत. गावातील कारागीर वस्तूचे उत्पादन करायचे, लहार, चांभार, कुंभार वगैरे काही असेल, आणि ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवायच्या. त्यामुळे खेडे स्वयंपूर्ण होती. खेड्यातल्या लोकांना कोणावर अवलंबून राहायची गरज नव्हती, कारण खेड्यातमध्ये उत्पादन व्हायचं, खेड्यातल्या लोकांच्या गरजा गावातल्या गावात, खेड्यातल्या खेड्यात भागवल्या जायच्या, पूर्ण व्हायच्या. काय अन्न वस्त्र निवाऱ्याच्या संदर्भात असेल, म्हणजे याचा अर्थ खेडी त्या काळामध्ये स्वयंपूर्ण होती. आणि मग शेतकरी काय करायचं, त्यांना काही शेतामध्ये अन्नधान्याचं उत्पादन झालं, त्यातून आवश्यक तो वाटा गरिबांना द्यायचा, शेतकऱ्यांना द्यायचा, कारागिरांना द्यायचा. म्हणजे गावातले जे काही लोहार असेल, चांभार असेल, कुंभार असेल, सुतार असेल, न्हावी असेल, धोबी असेल, परीट असेल, तिली असेल, तांबोळी असेल, तर हे जे काही 12 बलुतेदार होते, गावातले जे 12 कारागिरी होते, ते सुद्धा काही वस्तूचं उत्पादन करायचं आणि इतरांच्या गरजा भागवायचे. मग शेतकरी काय करायचा, आपल्या उत्पन्नातून काही आवश्यक गोष्टी, आवश्यक अन्नधान्य, त्या आपल्या उत्पन्नातला काही वाटा तो कारागिरांना द्यायचा. म्हणून त्याला म्हटलं जातंय बलूत असं म्हणतात. व्यापार आणि उद्योग. व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे शिवाजी महाराजांनी त्या काळात ओळखलं. जेवढा व्यापार वाढेल, वस्तूचं उत्पादन वाढेल, तेवढं चलन मिळेल आणि चलन मिळालं की गावाचा, राज्याचा विकास वाढेल. आणि मग व्यापाराच्या वृद्धीशिवाय, व्यापार वाढवल्याशिवाय राज्य भरभराटीला येत नाही हे त्यांनी, शिवाजी राजांनी ओळखलं होतं. आणि म्हणून व्यापारामुळे नवीन नवीन आणि गरजेच्या वस्तू राज्यामध्ये येतात, वस्तूची मुबलकता वाढते, व्यापार वाढतो, त्यामुळे पैसा मिळतो,
संपत्तीमध्ये भर येते. साहुकार म्हणजे राज्याची आणि राजश्रीची शोभा. तर साहुकार म्हणजे राज्याची आणि राजश्रीची शोभा हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांच्या व्यापाराकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन आपल्याला स्पष्ट करणे. साहुकार या शब्दाचा अर्थ व्यापारी असा अर्थ होतो. आणि म्हणून राज्यातले जे काही छोटे मोठे उद्योग आहे त्या उद्योजकांना संरक्षण देणं, मदत देणं हे शिवरायांचं महत्त्वाचं धोरण होतं. हे उत्तम उदाहरण आहे. आणि त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिलं. कारण तुम्हाला माहिती आहे मीठ ही मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाची अशी काय आहे हे आहेत गरज आहे. कारण मिठाशिवाय आपण कोणतीही भाजी भाकरी खाऊ शकत नाही. आणि त्यावेळी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिलं. आणि त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणात व्हायची. आणि मग तिकडचं मीठ आपल्याकडे आयात केल्यामुळे इथलं मीठ कोणी घेत नव्हतं. त्यामुळे उद्योगधंद्यावर परिणाम व्हायचे आणि कोकणातल्या ह्या स्थानिक मिठांच्या विक्रीवर प्रतिकूल वाईट परिणाम होत असायचा. हे जेव्हा शिवाजीराजांच्या लक्षात आलं तेव्हा पोर्तुगीजांच्या प्रदेशातून जे आपल्यावरती आपल्या राज्यामध्ये जे मीठ यायचं त्यावर शिवाजी महाराजांनी मोठी जकात बसवली, कर बसवला. त्यामुळे पोर्तुगीजांकडून येणारं मीठ महाग होऊन त्याची आयात घट व्हावी आणि आपल्या कोकणातल्या स्थानिकांच्या मिठाची विक्री व्हावी हा खरा त्यामधला दूरदृष्टिकोन आणि महत्त्वाचा हेतू त्या ठिकाणी होता. हे आपल्या शिवाजी महाराजांच्या या गोष्टीतून लक्षात येतं. लष्करी व्यवस्था. शिवरायांची जर लष्करी व्यवस्था बघितली तर महाराजांची लष्करी व्यवस्था हे 2 विभागामध्ये होती. एक पायदळ आणि दुसरं घोडदळ. म्हणजे पायदळ आणि घोडदळ. तर त्यामध्ये पायदळ म्हणजे जमिनीवरचं सैन्य, घोडदळ म्हणजे घोड्यावर बसून युद्ध करणारं, युद्ध जिंकणारं असं ते सैन्य. तर अशी शिवरायांची लष्करी व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या स्वराज्यात होती. एक पायदळ आणि दुसरं घोडदळ. आता पायदळामध्ये हवालदार असायचा, जुमलेदार असायचा, असे अधिकारी असायचे. आणि पायदळाचा जो प्रमुख असायचा त्याला सरनौबत असं म्हटलं जायचं. आणि तो पायदळातला सर्वोच्च अधिकारी म्हणजे पायदळाचं जे जमिनीवरचं जे लढणारं सैन्य आहे त्या सैन्याचा प्रमुख असायचा त्याला म्हटलं जायचं सरनौबत. म्हणजे पायदळाच्या प्रमुखास सरनौबत म्हणतात. आणि तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. दुसरं जे दळ होतं ते म्हणजे घोडदळ, घोड्यावर घोडेस्वार. घोडदळामध्ये 2 प्रकारचे घोडेस्वार होते. एक म्हणजे शिलेदार आणि दुसरा म्हणजे बारगीर. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारे असायची आणि बारगीराला मात्र सरकारकडनं घोडा किंवा हत्यारं दिली जात असायची. आणि म्हणून घोडदळामध्ये बारगीरांची संख्या अधिक होती. कारण बारगीर म्हणजे स्वतःचा घोडा, स्वतःची हत्यारं. आणि मग घोडदळाच्या अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारखेच होतात. सरनौबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते असे अनेक महाराजांच्या घोडदळाचे सरनौबत त्या ठिकाणी होते. पुढे शिवाजीराजांच्या स्वराज्याच्या काळात हेर खाते होतं आणि हे अतिशय प्रमुख हेर खातं होतं. कारण शत्रूची गुप्तपणे माहिती ठेवणे, मिळवणे, शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवणे हे काम ह्या हेर खात्याचं होतं. म्हणजे स्वराज्याचं शत्रूपासून रक्षण करणे आवश्यक होते. त्यासाठी शत्रूच्या हालचाली नेमक्या शोधणे, शत्रूचा विचार काय आहे, शत्रूचा प्लॅन काय आहे याची वेगळ्या पद्धतीने गुप्तपणे माहिती मिळवून नेमक्या हालचाली ओळखून माहिती वेळेवर मिळवावी लागेल. आणि मग ही माहिती माहिती मिळवायची आणि ती महाराजांपर्यंत देण्याचं काम ह्या हेर खात्याकडे होतं. आणि त्यांचे हेर खातं अतिशय कार्यक्षम होतं. आजही आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी म्हणजे काही संघटना असतात सरकारच्याच की जगात किंवा देशात कुठं काय चाललेलं आहे त्याच्या संबंधित माहिती मिळवण्याचं काम असतं. आणि मग शिवाजी महाराजांना एक अत्यंत विश्वासू कार्यक्षम एक व्यक्ती होती म्हणजे बहिर्जी नाईक. आणि बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते. आणि मग ते निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढण्यात अत्यंत पटाईत निपुण असं त्यांच्याकडे होतं. त्यांनी सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील आरखडा शिवाजी महाराजांना माहिती मिळवून दिली होती. आणि त्यानुसार शिवाजी महाराजांनी सुरतेवरती स्वारी केली. तर हा इतिहास आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. किल्ले. आता किल्ल्याचं महत्त्व, आज आपल्याला किल्ल्याचं महत्त्व वाटत नाही. त्या काळात मात्र किल्ले, कारण किल्ल्याशिवाय राज्य मिळू शकत नव्हतं, किल्ल्याशिवाय प्रदेश जिंकता येत नव्हते. म्हणून ज्याचे किल्ले त्याचं राज्य, ज्याच्या ताब्यात किल्ले तो राज्य मिळवण्यात यशस्वी होत असायचं. मग मध्ययुगामध्ये किल्ल्यांचं महत्त्व अन्यसाधारण होतं. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे आणि नियंत्रण ठेवणे. दुरून शत्रू येतोय का, आला तर किल्ल्याचा आधार घेऊन शत्रूवरती लढायचं, शत्रूला परतून लावायचं. त्या काळामध्ये किल्ले फार महत्त्वाचे होते.
आणि मग परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्यांच्या आश्रयाने प्रजेचं रक्षण करता येतं. किल्ल्यावरती अन्नधान्याचा साठा पण भरपूर ठेवता येतो. युद्धोपयोगी लागणारं साहित्य किल्ल्यावरती संरक्षित ठेवता येतं. दारुगोळ्याचा साठा करता येतो. आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्रात सांगितलेले आहे. त्यामध्ये असं म्हटलेले, हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केलेले. याच्यावरून लक्षात येतं की किल्ल्यांचं महत्त्व त्या काळात किती प्रचंड होतं. म्हणून ज्याचे किल्ले त्याचे राज्य असं या ठिकाणी म्हटलं जातं. मग शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये किल्ले किती होते? 1, 2, 3 नव्हे, बापरे, 300 किल्ले शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. म्हणजे असा राजा मला वाटतं जगामध्ये कुठे होऊन गेला नाही की एवढे किल्ले मिळवणारा, एवढं राज्य निर्माण करणारा. 300 किल्ले त्यांच्या स्वराज्यामध्ये होते. आणि या किल्ल्याची बांधणीचं काम करणं, दुरुस्त करणं यासाठी सुद्धा महाराजांनी मोठा खर्च केलेला आहे. राजगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी किल्ले होते, डोंगरावर असलेले. त्या किल्ल्यावर किल्लेदार ठेवणं, सबनीस, कारखानीस असे अधिकारी असायचे. तेथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस असायचा. तर अशा प्रकारे काही सागरी किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्त्व ओळखले होते. कारण सागरी किल्ले ताब्यात असले तर त्यापैकी सागरी प्रदेश आपल्याला रक्षण करता येतं. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी, जल म्हणजे काय, पाणी, आणि पाण्यामध्ये बांधलेले दुर्ग, जलदुर्ग. मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा, मजबूतपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्यांच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिस्त ओतण्याची त्या काळामध्ये व्यवस्था केली. आणि आजही तो किल्ला अभेद्य आहे, मजबूत आहे. त्यावरून तुम्हाला लक्षात येतं का किल्ल्यांचं महत्त्व आणि शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचा पाया कसा रचला म्हणून. त्यांनी सिद्धीला शिवाय देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला. आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजापुरीची उरावरी दुसरी राजापुरी केली. हे आपल्याला या पत्रातून लक्षात येतं. आता हा किल्ले सिंधुदुर्ग बघा कसा तो समुद्रात बांधलेला आहे. आरमार अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आरमार कारण का, भारताची पश्चिम किनारपट्टी जर बघितली तर आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज असेल, जंजिऱ्याचा सिद्धी असेल, किंवा सुरत, राजापूर येथील इंग्रज वखारवाले असेल, हे सगळे शत्रू आपले होते, राजांचे होते. आणि शत्रू राज्यांच्या विस्ताराच्या कार्यात अडथळा सतत आणण्याचा प्रयत्न करत होते. पण शिवाजीराजे त्यांना पुरून उरले. आणि या अडथळ्यांना पायबंद घालायचं असेल तर आपल्याला पश्चिम किनारपट्टीचे संरक्षण करणे याची अतिशय आवश्यकता आहे. हे शिवाजी महाराजांच्या लक्षामध्ये आलं. आणि मग त्यांनी ठरवलं यासाठी आपल्याला आरमार उभं केलं पाहिजे. कारण ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. कारण जहाजे, गलबतं, होड्या, नावं, पालं ही जर आपल्याकडे असेल तर आपण त्या सागरी प्रदेश आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवू शकतो. हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार उभारण्याचं ठरवलं. किती दूरदृष्टी शिवाजी महाराजांकडे होती हे आपल्या लक्षामध्ये येतं. किती दूरदर्शी होते. आणि मग महाराजांच्या आरमाराचा विचार केला तर महाराजांच्या आरमारात 1, 2, 3 नव्हे तब्बल 400 आणि ती 400 प्रकारची हे होती. आरमारामध्ये जहाजे होती. त्यामध्ये गुराब, गलबत, पाल अशी काही लढाऊ जहाजं होती. कल्याण भिवंडीची खाडी किंवा विजयदुर्ग, मालवण येथे ती जहाजं बांधली जात असायची. आणि मग मायनाथ भंडारी नावाची व्यक्ती होती आणि दौलत खान हे त्यांचे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. हे काही गुराब नावाचं जे लढाऊ जहाज आहे, गलबत नावाचं जे लढाऊ जहाज आहे, तर अशा प्रकारे ही त्यांच्याकडे लढाऊ जहाजं त्या ठिकाणी होते. तर यावरून लक्षात येतं की शिवाजी महाराजांकडे किती प्रचंड दूरदृष्टी होती आणि दूरदर्शी ते शिवाजी महाराज होते. हे आपल्याला या सगळ्या गोष्टीतून लक्षामध्ये येतं. अशा प्रकारे त्यांनी स्वराज्याचा कारभार कशा प्रकारे त्या ठिकाणी केला हे आपल्याला या घटकातून लक्षात येतं. त्यानंतर आपण बघूया की याच्यातला शेवटचा भाग की जो आरमाराचा आपण बघितला त्यामध्ये जे काही सागरी किल्ले वगैरे आहेत की प्रजेच्या हिताची काळजी. मुख्य हेतू प्रजेचं हित आणि इतर राजाप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढ्या मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केलं नाही. कारण इतर राजा तेच करायचे, प्रदेश थोडाफार जिंकायचं, तेवढ्यावर बसायचं. पण शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करणे हा उद्देश खरा नव्हता. एवढी महत्वाकांक्षा किंवा एवढी आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही. तर प्रजेला स्वतंत्र बनवणे हा खरा त्यामागचा मुख्य उद्देश हेतू होता. कारण प्रजेला स्वातंत्र्याचा खरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे. आणि म्हणून प्रजेच्या रक्षणासाठी, प्रजेच्या हितासाठी
सर्वांगीण प्रजेच्या हिताची सर्वांगीण सर्व दृष्टीने काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केलं पाहिजे याचे भान शिवरायांना होते. आणि म्हणून म्हटलं जातं की शिवाजी महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहित दक्ष, प्रजेचं हित पाहणारे, प्रजेचं कल्याण करणारे, प्रजेचं विकास करणारे, राज्याचा विस्तार करणारे, राज्य बळकटीस आणणारे, राज्याचा कारभार चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी राज्यकारभाराची घडी बसविणे, असे हे महाराज प्रजाहित दक्ष राज्यकर्ता होते. हे त्यांच्या या राज्यकारभारावरून आपल्याला पूर्णपणे स्पष्ट होते नाही, आहेच आणि होते. तर हे आपल्या गोष्ट लक्षामध्ये येते की अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीनंतर, स्वराज्याच्या स्थापनेनंतर राज्याचा कारभार कशा प्रकारे केला, राज्याची घडी बनवण्यासाठी कशा प्रकारे अष्टप्रधान मंडळाची नेमणूक त्या ठिकाणी केली, हे आपल्या स्वराज्याचा कारभार या पाठातून म्हणजे समजून त्या ठिकाणी आपल्याला येतं. तर अशा प्रकारे आपला जो 7वा धडा आहे स्वराज्याचा कारभार, आपण या घटकातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी हा घटक आपला या ठिकाणी समजून घ्यायचा. त्याच्या खालचे जे काही स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय तुम्ही व्यवस्थितपणे धडा व्हिडिओच्या माध्यमातून द्वारे तुम्ही अभ्यासल्यानंतर तो समजून घ्यायचा. ओळखापो 8 खात्याचे मंडळ जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे. बहिर्जी नाईक हे कोणत्या खात्याचे प्रमुख होते? हेर खातं. महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग, पद्मदुर्ग, किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा व्यक्ती कोण? तो अधिकारी असायचा. तुमच्या शब्दातल्या शिवाजी महाराजांची शेतीविषयक धोरण आपण बघितलं वरती कसं आहे. तर अतिशय तुम्हाला सोप्या पद्धतीने ह्या ठिकाणी मी हा धडा समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमाद्वारे हा धडा समजून घ्या, वारंवार तो समजून घ्या, त्याचे स्वाध्याय त्या ठिकाणी सोडून घ्या. धन्यवाद.